मी खरं तर एकतर लाडकी बहीण आणि त्या प्रसंगामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एकतर झालेली घटना ही अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे. अतिशय खऱ्या अर्थानं वेदना देणारी आहे. मी समजू शकते की त्या कुटुंबाची सध्याच्या परिस्थितीमध्ये काय मानसिकता असेल. एका चिमुकलीसोबत झालेला हा संबंध प्रकार हा खऱ्या अर्थानं माणुसकीला काळिमा फासणार आहे. मी सकाळपासून खरं तर तिथं संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळापूर्वी माझं तिथल्या जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर, हे त्या गावामध्ये सकाळपासून आहेत आणि त्यांच्यामार्फत माझा तिथल्या ग्रामस्थ आणि तिथल्या पीडित कुटुंबासोबत संपर्क झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही त्यांच्यासोबत फोनद्वारे त्यांचाही संपर्क झाला आणि खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी. आणखीन ग्रामस्थांकडे, आणखीन कुटुंबाकडे जर काही अधिकची माहिती असेल जी पोलिसांच्या रेकॉर्डवर अद्यापपर्यंत आलेली नसेल तर ती सुद्धा आणखीन त्याच्यामध्ये नोंदवून घ्यावी. आम्ही त्या कुटुंबाला आणि त्या ग्रामस्थांना सुद्धा आम्ही आश्वासित केलं आहे की त्यांच्या सूचनेनुसारच, त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील हा शासनाच्या वतीने नियुक्त केला जाईल. ती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून आणि विभागाच्या म्हणजे गृह विभागाच्या वतीने सुद्धा दिली. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुद्धा आम्ही ज्या काही कुटुंबाला या संबंध प्रक्रियेमध्ये झालेल्या प्रकरणामध्ये जो काही एक म्हणजे शेवटी त्यांचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना या खऱ्या अर्थानं खूप मोठ्या आहेत आणि त्याचं कुठंही म्हणजे त्याची कुठली भरपाईही होऊ शकत नाही. फक्त इतकीच आहे की जो आरोपी आहे त्याला कडकातली कडक कारवाई होणं, फास्ट ट्रॅकमध्ये हे चालणं आणि त्याचबरोबर या संबंध प्रक्रियेमध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणं आणि त्यांना आधार देणं आणि ते काम शासनाच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल. मी सातत्याने त्या ग्रामस्थांच्या आणि कुटुंबाच्या आणखीनही संपर्कात त्या ठिकाणी आहे. अजूनही स्थानिक आमदार तिथेच आहेत. आत्ताही 5 मिनिटापूर्वी माझा त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्या संबंध प्रकरणामध्ये जी ग्रामस्थांची आणि जी त्या पीडित मुलीच्या कुटुंबाची जशी त्यांची त्याच्यामधली सूचना असेल, जशी त्यांची इच्छा असेल त्यानुसार याच्यामध्ये संबंध प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल. कारण शेवटी पीडितेला न्याय मिळणं, त्या कुटुंबाला न्याय मिळणं हे शासनाच्या वतीने अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक माणूस म्हणून मी समजू शकते की आत्ताच्या घडीला ते कुटुंब काय मानसिकतेतून आणि ते ग्रामस्थ जात असतील. त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्याच मानसिक त्यागातून आणि उद्वेगातून घेतलेली आहे आणि कोणी त्याच पद्धतीनं रिॲक्ट करेल. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त पोलीस यंत्रणेला याच्यामध्ये अधिकाधिक त्यांनी या संबंध प्रकरणाची माहिती देणं, पोलिसांनी सुद्धा त्यांच्या संबंध चौकशीची गती वाढवून त्या आरोपीला कडक कारवाई, त्याच्यावर किंवा शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी करणं, ह्या सगळ्या बाबींकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करू.